कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण अशा प्रकरणामध्ये कोर्टातून निकाल यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली पाटणकर यांनी कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलेलं आहे। तिकडे नवी मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन। गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने एक मोठा विजय नवी मुंबईमध्ये संपादित केलेला आहे आणि खरी लढत तिथं शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेली होती। धोबी पछाड दिला। नवी मुंबईत भाजपकडून शिवसेना कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि या विजय सेलिब्रेशनला काहीसं गालबोट लागताना पाहायला मिळतंय। शिवसेनेचं ऑफिस, शिवसेना कार्यालयाची तोडफोड नवी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचं कळतंय। खरं तर सुरुवातीला ही मैत्रीपूर्ण लढती म्हणत होते, पण हे किती इरीला पेटलेलं राजकारण दोन मित्रांमध्ये सुरू आहे हे आपल्याला दिसतंय। निवडणुकीच्या काळात सुद्धा एकमेकांबद्दलची जी भाषा वापरली जात होती ती भाषा असो की मग आज विजय सेलिब्रेशनच्या वेळेस होणारी हे हाडामारी राडा तोडफोड असो, हे मैत्रीमध्ये दोस्तीत कुस्ती म्हणता म्हणता थेट हाणामारीपर्यंत हे आलेले आहेत। यशवंत किल्लेदार बोलतायत। यशवंत किल्लेदार विजयी झालेले आहेत आणि मनसेच्या खात्यात आणखी एक जागा जमा झाली। राज ठाकरेंचा शिलेदार विजयी झाला। तर त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतेय। यशवंत किल्लेदार यांच्यावरती विश्वास दाखवलेला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। राज ठाकरेंचे एक विश्वासू साथीदार जेव्हा सगळेजण सोडून जात असताना सपोर्ट केला, वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं। प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं। मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे। त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे आहेत, कारण माझ्या कुटुंबाने गेल्या बऱ्याच वर्षामध्ये मी त्यांना ह्या माझ्या राजकारणामुळे किंवा माझ्या समाजकारणामुळे मी वेळ देऊ शकलो नाही। त्यांनी मला खूप ॲडजस्ट करून घेतलं। माझी पत्नी असो किंवा माझा मुलगा, घर ते सांभाळत होतं आणि बाहेरचं सगळं आघाडी मी सांभाळत होतो, त्यामुळे त्यांची खूप मोलाची साथ मला मिळाली। सातत्यानं असं म्हटलं जात होतं किंवा जे आकडे दाखवत होते ते भाजपला किंवा महायुतीला मोठं यश दाखवत होते, परंतु जी आघाडी आता उबाठा आणि मनसेने घेतलेले आहे तितकंच चांगलं यश मिळालं। मी तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी फॉर्म भरला, त्या दिवशी मला एबी फॉर्म मिळाला, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं का मला एबी फॉर्म मिळाला, मी माझा विजय पक्का आहे। फक्त मला उमेदवारी मिळणं याची मी वाट पाहत होतो, ती मिळाल्यानंतर मी तेव्हाच सांगितलं विजय पक्का आहे। कारण मी माझी गेल्या 25-30 वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येत मी काय मिळवलं हे मला वैयक्तिक माहिती होतं आणि मला दोन्ही पक्षांचं जे काही सहकार्य होतं ह्या दोन्हीचं जर एकत्र बेरीज केली तर मी नक्की जिंकणार होतो आणि त्याची खात्री मी तुम्हाला त्यावेळेलाच दिली होती आणि मला वाटतं मताधिक्य ह्याच्यापेक्षाही मला जास्त मिळालं असतं। पण काल जो काही सावळा गोंधळ होता मतदान प्रक्रियेमध्ये सरकारचा किंवा निवडणूक आयोगाचा, तो जर नीट असताना व्यवस्थित तर मला अजून मताधिक्य मिळालं असतं। पण ठीक आहे, राज ठाकरे आणि पूर्ण कुटुंबियांचं मतदान मिळवणारे तुम्ही उमेदवार आहात, काय आनंद व्यक्त करावा वाटतोय, कशा पद्धतीची भावना आता त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहात? मी सांगितलं ना, म्हणजे राजसाहेब असो, शर्मिला वहिनी असो, अमित असो किंवा आमची उर्वशी असो किंवा त्यांच्या आई, राजसाहेबांच्या आई, या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, पहिल्या दिवसापासून दिलं। मी अगदी 11वीपासून त्यांच्यासोबत आहे, मला त्यांचं खूप प्रेम मिळालं। मला राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर माझे संबंध आहेत। सो मला वाटतं की म्हणजे ते व्यक्त होऊ शकत नाही इतका माझा प्रेम। तर यशवंत किल्लेदार 1425 मतांनी विजयी झालेले आहेत, ज्यांना राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केलेलं होतं। म्हणजे होम पिच वरती मनसेनं आपला उमेदवार निवडून आणलेला आहे। खरं तर मनसेसाठी आता जो आकडा दिसतोय तो निश्चितपणे एक समाधानकारक आकडा त्यांच्यासाठी आहे, कारण शून्यापासून त्यांनी सुरुवात केलेली होती। अतिशय वाईट काळामध्ये त्यांनी राजकीय ही लढाई लढलेली होती आणि आज उद्धव ठाकरेंच्या यशामध्ये सुद्धा राज ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणूनच मंदार सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपण बोलतोय। उद्धव ठाकरे यांचा आजची ही सगळी खेळी बघितली, त्यांची ही टॅली बघितली तर आपल्याला काय म्हणता येईल? वेल प्लेड।
नाही, या नुसतं वेल प्लेड नाहीये, तर एक खूप मोठं आव्हान एक प्रकारे थोपवून धरलंय. मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे म्हणा किंवा अगदी राज ठाकरे म्हणा, यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती जे आव्हान समोर होतं ते थोपवून धरलेलं आहे. थोपवून धरलंय मी अशासाठी म्हणतो की शेवटी जय आणि पराजय हा एकीकडे असतो, पण त्याबरोबरनं विरोधी पक्ष म्हणून कदाचित त्यांना जी भूमिका येणाऱ्या काळामध्ये जर का निभावायची असेल मुंबईमध्ये खास करून, तर ती तेवढं सशक्त असं जे त्यांना बळ पाहिजे तेवढा नंबर त्यांच्याकडे आत्तापर्यंत आलेला आहे. जर का आत्ताचे जर आकडे आपण बघितले तर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही मिळून हळूहळू का होईना ते 114 या जादुई आकड्याकडे जाताना दिसत आहेत आपल्याला. आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि त्यांचे जे काही इतर सगळे पक्ष त्यांच्याबरोबर होते ते मिळून जर बघितलं जाता 67चा तो आकडा दिसतोय. तर त्यामुळे नक्की एक गोष्ट दिसते आपल्याला की उद्धव ठाकरे यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी उमेदवार जे दिलेले आहेत ते निवडून चांगले दिलेले आहेत. जे बाजूला पडले होते मधल्या काळातल्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या, त्यातले पण काही महत्त्वाचे नेते त्यांनी वेगवेगळे, अगदी मिलिंद वैद्यांसारखं नाव असेल, यशोधर फणसेसारखं नाव असेल, अशी इतर जी काही वेगवेगळी जुनी मंडळी होती त्यांना समोर आणलं आणि प्रस्थापित बाजूला गेले आणि त्याच्यामुळे त्यांनी यावेळेला किमान त्यांनी उमेदवार बरे दिले. त्यामुळे हा निकाल आपल्याला अपेक्षित दिसतोय. राज ठाकरे यांची सुद्धा कामगिरी त्या दृष्टीने येत. धुरंधर महाराष्ट्राच्या राजकारणातले आजचे मॅन ऑफ द मॅच धुरंधर देवेंद्र फडणवीस यांची औक्षण करून ओवाळणी केली जाते त्यांच्या पत्नींकडून. आणि स्वाभाविक आहे भाजपला जे अभूतपूर्व असं यश आज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे या महानगरपालिका निवडणुकांमध्ये, त्याचा प्रमुख चेहरा यावेळी त्यांनी मोदींचा चेहरा नाही वापरला, तर त्यांनी यावेळेस विकास पुरुष म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा भारतीय जनता पक्षानं पुढे केलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज ही लढाई